धन्यवाद. या ठिकाणी आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. दरम्यान यावेळी आपण मैदानामध्ये जाऊया जिथे जर्सी नंबर 14 अमर कश्यप हा जो युवा खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे, हा चढाई मार्गवरती सज्ज होतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये ज्या ठिकाणी आर्यन कर्देकर एक सर्वोत्तम डिफेंडर सोलो टॅकल करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. लॉबीच्या बाहेर अमरला डॅश केलं त्यांनी, एका गुणाची कमाई. त्याचबरोबर तो आपला सहकारी खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे होता, त्याला त्याने रिवायव्हल केलेला आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना टशन आणि तोच जोश आपल्याला दोन्ही संघांच्या दरम्यान जरूर आजमावायला भेटणार आहे. रोहन उके चढाई मार्गवरती मधल्या फळीमध्ये संभवता लांब हाताचा वापर करत गडी घेतल्याचा दावा केला जातोय आणि त्याच वेळेला परशूटचा प्रयत्न होता. तो अर्थातच जर्सी नंबर 9 ओम शिर्के सारखा एक युवा खेळाडू आपण आज पाहतोय. 7 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. राईट कॉर्नरला प्रथमेश काटकर. याच्या अगोदर या खेळाडूला आपण वनन संघाकडनं खेळताना सातत्यानं आजमावलेलं होतं, परंतु चालू पर्वामध्ये हा खेळाडू श्री सीमा माता सालदुरे या संघाचा. धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतोय जर्सी नंबर 66 रोहन उके चढाई मार्गवरती सज्ज होतोय. उजव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो रोहनच्या माध्यमातून. त्यानंतर डाव्या कोपऱ्यामध्ये मोमेंटमचा वापर, यावेळेला संभवता लॉबीच्या बाहेर डॅश करण्याचा प्रयत्न केला जातोय का पाहूया काय घडतंय. एका गुणाची कमाई रोहनच्या खात्यामध्ये. जर्सी नंबर 9 हा जो डिफेंडर्स होता सोलो टॅकल करण्याच्या पवित्र्यामध्ये ओम शिर्के मात्र बॅकलाईनच्या पाठीमागे जाताना पाहायला भेटतोय. त्यानंतर पुन्हा शेकडे युवा खेळाडू मागच्या मॅच मध्ये यांनी अतिशय सुरेख असा खेळ सादर करत प्रतिस्पर्धी टीमला मोठा धक्का दिलेला होता. तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय दोहिंद चिपळूण संघाकडनं आक्रमण सजवताना. विनय ज्याच्याकडनं खूप मोठ्या कामगिरीची अपेक्षा असते. 3 खेळाडू मात्र रांगणामध्ये शिल्लक आहेत. प्रमुख जे रेडर होते, प्रमुख जे डिफेंडर्स आहेत ते अजून देखील बॅकलाईनच्या पाठीमागे आहेत. तर रोहनला मात्र या मॅच मध्ये सूर सापडतोय. पहिल्याच हाफ पासून 3 खेळाडू क्षेत्ररक्षण करतायत. सुपर टॅकलची पोझिशन आणि 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये श्री सीमा माता सालदुरे संघाचा तुरुंग काय का रोहन हा जो बॅकलाईनच्या पाठीमागे जातोय. 2 गुणांची कमाई होते. त्यांचा एक सहकारी खेळाडू हा रिवायवल होतोय. तिसरी चढाई डुआ डायरेक्ट. याच्या अगोदर 2 चढाई एमटी होत्या चिपळूण संघाकडून. त्याच्यामुळे ही जी चढाई असणार आहे ही डुआ डायरेक्ट निर्णायक चढाई असणार आहे. तिसरी चढाई गुणाची कमाई करणं अनिवार्य होतं. बोनस लाईन ऑन होती. बोनस लाईन सहजरित्या क्रॉस केली, एका गुणाची कमाई केली, माघारी परततोय आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी श्री संकुळकर हा देखील सालदुरे संघाचा अनुभवी असा खेळाडू आहे, भरवशाचा खेळाडू आहे. संकट मोचेची भूमिका या खेळाडूला पार पाडणं गरजेचं असणार आहे. मागच्या मॅच मध्ये महाकाली कुंभारलेच्या विरोधामध्ये 1 पॉइंटनी सामना जिंकला होता सालदुरे संघाने, परंतु ह्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर दोन्ही संघ हा सामना जिंकण्याच्या इराद्यानं आणि जिद्दीने खेळत आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्वाचा असणार आहे. हारकर जीतने वालों को बाजीगर कहते हैं, हराकर जीतने वालों को सिकंदर कहते हैं. अगर इस प्रतियोगिता के फाइनल तक पहुंचना है तो यकीनन यह मुकाबला आपको जीतना अनिवार्य होगा. जर्सी नंबर 4 इस समय भूषण पुणेकर रेड करते हुए और बड़े आसानी के साथ इस समय वो अपने कोर्ट में ट्रैवल होते हुए नजर आए हैं. फिलहाल इस समय श्री सीमा माता सालदुरे की तरफ से आर्य शौड़े इस समय रेड करेंगे. पिछले मुकाबले में उन्होंने जो मल्टी पॉइंट रेड की थी वो यादगार रही थी. शायद इसी के कारण अब इस मुकाबले के अंदर इनको रेड करने के लिए भेजा था, लेकिन डोमिनेट किया था यहाँ पर चिपळूण की टीम ने. कोई भी जवाब नहीं था रेडर के पास. तर त्याच वेळेला मात्र पुन्हा एकदा अमर जो सातत्यानं चढाई मार्गवरती सज्ज होतोय. यावेळेला 5 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आहे. बोनस लाईन ऑफ आहे. डुबकी मारण्याचा प्रयत्न, परंतु ह्या वेळेला डिफेंडर्सला माहिती होतं संभवतः अमर डुबकी मारू शकतो. दोन्ही जे डिफेंडर्स होते जे समोरून आले होते थोडेसे खाली वाकले, ब्लॉक केलं होतं अमरला आणि सालदुरे संघाच्या प्रांगणात 1 गुणाची कमाई होते. हा सामना हाय व्होल्टेज होऊ शकतो. दोन्ही संघ एका गुणासाठी सातत्यानं संघर्ष करतायत. रोहन मैदानामध्ये चढाई ट्रॅकवरती आपण पाहतोय 4 खेळाडू क्षेत्ररक्षण करतायत. 3 महत्वाचे खेळाडू अजून देखील बॅकलाईनच्या पाठीमागे आहेत. न्यूहिंद चिपळूण संघाला लवकरात लवकर या 3 खेळाडूंना रिवायवल करणं फार गरजेचं असणार आहे. तर त्याच वेळेला विनय भंगाल चढाई ट्रॅकवरती आहे. न्यूहिंद चिपळूण संघाचा भरवशाचा खेळाडू आहे.
ज्या वेळेला अमर बॅकलाईनच्या पाठीमागे राहिल्या त्यावेळेला ऍज अ रेडर म्हणून जी प्रमुख खेळाडूची भूमिका आहे ती या खेळाडूने अतिशय यशस्वीरित्या पार पाडलेली आहे. 6 खेळाडूंचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय, 2-2च्या 3 संख्या. एक स्टार खेळाडू जो आर्य आहे तो असून देखील बॅकलाईनच्या पाठीमागे आहे. आर्य शेवटीला आपण मागच्या मॅच मध्ये मित्रांनो पाहिलं होतं, डू ऑर डाय साठी तो गेलेला होता, 2 गुणांची कमाई केली होती आणि तो सामना खऱ्या अर्थानं महाकाली कुंभारच्या विरोधामध्ये जिंकलेला होता. त्याच्यामुळे त्याची ती चढाई निर्णायक ठरलेली होती. दरम्यान या मॅच मध्ये देखील या खेळाडूकडनं फार मोठ्या कामगिरीची अपेक्षा, परंतु तुर्तास रोहन मिडलर क्रॉस करतोय का, ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न, कॉम्बिनेशन टॅकल, नजर हटी, दुर्घटना घटी. रोहन बॅकलाईनच्या पाठीमागे येतो झाकी है, पिक्चर पूरा का पूरा बाकी है. वतीने त्यांचा आभार, धन्यवाद. धन्यवाद साहिल. या ठिकाणी आपण पाहतोय हा दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय पद्धतीचा सामना असणार आहे. चंद्रनगरच्या ऐतिहासिक मैदानावरती ही महत्वाची स्पर्धा दोन्ही टीमसाठी. हा सामना जिंकत अंतिम फेरीचं तिकीट बुक करायचं हा मानस दोन्ही संघांचा असणार आहे. तर त्याचबरोबर श्री संकुलकर चढाई ट्रॅक वरती बघता बघता निधान रेषा क्रॉस करतोय, आपली चढाई व्हॅलिड निवडता तो माघारी परततोय. कारण श्रीला माहिती होतं याच्यानंतर चिपळूण संघाची 3rd रेड असणार आहे, डू ऑर डाय रेड असणार आहे आणि त्याच्यामुळे त्याने लगेचच आपली चढाई समाप्त केलेली होती. डू ऑर डाय रेड वरती चिपळूण संघाचा अनुभवी असा खेळाडू डाव्या कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी आर्यन कर्देकर सिंगल खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. तर त्याच वेळेला राईट कॉर्नरला प्रथमेश काटकर लॉबी क्रॉस करतोय, लॉबीचा आधार घेतोय. आपण मगाशी देखील म्हटलं की वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही लाईन क्रॉस करा काही फरक पडत नाही, परंतु कबड्डीच्या मैदानावरती जोपर्यंत प्रतिस्पर्धी टीमच्या काढून तुम्ही स्पर्श करत नाही तोपर्यंत लॉबीचा आधार घेऊ शकत नाही. जर्सी नंबर 16, जर्सी नंबर 16 आईने शेवडे, जर्सी नंबर 16 श्री सीमामाता साजुरे संघाचा हा देखील युवा खेळाडू आहे. तुम्ही जर्सी नंबर 9 ला परशूट करताना पाहिलं ओम शिर्के, ज्या वेळेला याला देखील संधी मिळते त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करतोय. कोणत्याही संकटाशिवाय मिळालेले यश हा विजय असतो, परंतु असंख्य संकटांवरती मात करून मिळवलेला विजय हा इतिहास असतो. आज दोन्ही संघ इतिहास लिहिण्यासाठी उत्सुक आहे. तिसऱ्या चढाईला सामोरा जातोय आईन शेवडे, ज्याच्यावरती फार मोठी जबाबदारी असणार आहे. डू ऑर डाय रेड वरती या खेळाडूला प्रतिस्पर्धी टीमच्या प्रांगणात पाठवलेला आहे. मधल्या फळीमध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यानंतर डाव्या कोपऱ्यामध्ये फुटवरचा सुरेख वापर. अर्थात या ठिकाणी कोणत्या परिस्थितीमध्ये पॉईंट पाहिजे, परंतु डिफेंडिंग चॅम्पियनच्या प्रांगणामध्ये आईन देखील बाद होतोय. एका गुणाची कमाई लोहिंद चिपळूण संघाच्या खात्यामध्ये होते. तर त्याचबरोबर 3 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये अमर कश्यप सारखा जो गुणवान असा खेळाडू आहे. रेग्युलर चढाई असणार आहे, तिसरी चढाई वगैरे नाहीये, त्याच्यामुळे फार मोठा धोका संभवणार नाहीये. एक सेफ रेड करण्याचा देखील प्रयत्न, पुन्हा एकदा डुमकी मास्टर यशस्वी ठरतो. अमर कश्यप मल्टी पॉइंट रेड करत आपल्या टीमला पुन्हा एकदा वेगाने गुणफलकावरती पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. वो पटना का लाल प्रदीप नरवाल को हमने देखा था, डुबकी मास्टर के नाम से जाने जाते हैं, लेकिन ये लिटिल डुबकी मास्टर है, नाम है अमर कश्यप और काम है बड़े बड़े खिलाड़ियों को सीधा बैकलाइन के बाहर भेजना. और उसी के साथ जो एकमात्र खिलाड़ी शेष थे उनको भी इस समय डोमिनेट किया, यानी कि सालदूरे की टीम ऑल आउट होती हुई. ऑल आउट का मतलब होता है ऑल इन, दोबारा नई उम्मीद और नए जोश के साथ पूरा का पूरा खेमा मैदान में वापस आता हुआ. लेकिन इस समय रेड करते हुए अनुभवी रेडर है विनय बंगाल को हम देख रहे हैं. 7 खिलाड़ियों को डिफेंस में लेफ्ट कॉर्नर की तरफ आक्रमण करने का प्रयास. इस समय कोई रिस्क नहीं, अनुशासन के साथ खेलते हुए नजर आएंगे मिस्टर विनय बंगाल, जिन्होंने अभी तक के खेल में पूरी तरह से इंप्रेस किया है, प्रभावित किया है. आपली चढाई समाप्त करत माघारी परतल्यानंतर रोहन, ज्याच्यावरती फार मोठी जबाबदारी असणार आहे. रोहनचा खेळ आपण मागच्या सामन्यामध्ये देखील बघितलेला होता. अर्थात तोच खेळ त्याचीच पुनरावृत्ती इथं होणं फार गरजेचं आहे. सुरुवात त्याने केली होती राईट कॉर्नर कडून, त्याच्यानंतर वेगावरती स्वार होत डाव्या कोपऱ्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गुणासाठी हा संघर्ष करतोय. टेक सुरू झाली, पुढे 35 सेकंदाचा वेळ घेण्याचा प्रयत्न. संभवतः जर आपण पाहिलं तर बोनस लाईन देखील ऑन होती, परंतु त्याच वेळेला परशूटचा प्रयत्न
पुनश्च एकदा ओम सिरकेच्या माध्यमातून मध्यम बांध्याचा खेळाडू आहे. प्रचंड गुणवत्ता इच्छाशक्ती या खेळाडूकडे ठासून बनले आणि त्याच्या जोरावरती या मॅच मध्ये विजय प्राप्त करत आपल्या संघाला अंतिम फेरीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न न्यू हिंद चिपळूण संघाचा हा गुणवान खेळाडू पार पाडतोय. तर अर्थात न्यू हिंद चिपळूण आणि विजय यांच्यामध्ये रोहन यावेळेला श्री संकुळकरची संभावना ही सुपर रेड होऊ शकते. सुपर केमस्ट्री पॉइंट रेड 1 2 3 4 संभवता सुपर रेड श्री संकुळकर कडून ही सुपर रेड या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट साबित होऊ शकते. वा जबरदस्त रेड श्री संकुळकर ऑन फायर. सौ सुनार की होती है, लुहार की होती है. वह रात नहीं खा बदलते, मंजिल नहीं कारवा बदलते. जज्बारों को जीतने का किस्मत बदले या ना बदले, वक्त जरूर बदलता है. इसका पूरी तरह से परिचय देते हुए श्री संकुळकर. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतो जर्सी नंबर 5 मयूर कदम ज्यांनी अगोदरच्या मॅच मध्ये अतिशय उत्तम अशी कामगिरी पार पाडली होती आणि त्याच वेळेला अँकल होल्ड राईट कॉर्नरचा डिफेंडर प्रथमेश काटकरने केला आणि लेफ्ट कॉर्नर कडून मजबूत सपोर्ट आला. एका गुणाची कमाई करत पुन्हा एकदा सालदुरे संघ 10 पॉइंट वरती सालदुरे 14 पॉइंट वरती चिपळूणचा संघ. यस अजून एक पॉइंट जोडूया. 11-14 म्हणजे हा जर खेळाडू इथे बाद झाला तर पुन्हा एकदा पॉइंट टेबल वरती दोन्ही टीम बरोबर इथे होऊ शकतात. अमर कश्यप वनमैन आर्मी पहाड़ों से जो टकराए उसे तूफान कहते हैं, तूफान से जो हमेशा पंगा लेता है उसे अमर कश्यप कहते हैं. यावेळेला बोनस लाईन क्रॉस करण्याची ऑपॉर्च्युनिटी दिली आणि त्याला पुन्हा डुबकी मारण्याच्या भूमिकेमध्ये असताना अमर कश्यपला कॉम्बिनेशन टॅकलच्या जोरावरती बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवून म्हणजे सालदुरे संघ यशस्वी ठरतोय आणि आपण पाहतोय बघता न्यू हिंद चिपळूणचा संघ ऑल आउट होतोय. ही मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे या मॅच मध्ये कमबॅक करण्याची. या सीझन मध्ये या हंगामामध्ये दापोली तालुक्यामध्ये ज्या 2 आपण जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा पाहिलेल्या होत्या त्या स्पर्धांमध्ये फार मोठं यश मिळालेलं नव्हतं सालदुरे संघाला. परंतु या स्पर्धेमध्ये आपलं कामगिरी आतापर्यंतच्या खेळामध्ये आहे. श्री संकुळकर यांनी मागच्या चढाईमध्ये तब्बल 4 खेळाडूंना बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलेलं होतं आणि संभवतः त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होता. परंतु ह्यावेळेला क्षेत्ररक्षक वरचढ ठरत आहेत. श्री संकुळकरला कोणती संधी भेटत नाहीये, तो बॅकलाईनच्या पाठीमागे. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे MH08 BE 1436 ही 4 व्हीलर कोणाची आहे त्यांनी कृपया आपण योग्य त्या ठिकाणी जरा पार्क करा कारण त्याच्यामुळे त्या ठिकाणी क्रॉस होण्यासाठी थोडासा अडथळा निर्माण होतो. तुमची गाडी थोडीशी बाजूला सरकून घ्या कारण तुमच्या गाडीच्या बाजूला जी गाडी आहे त्या गाडीला तिथून थोडासा त्यांना रस्ता मोकळा करून द्यायचा आहे. MH08 BE 1436 4 व्हीलर आहे. कोणाची असेल तर थोडीशी बाजूला करून घ्या जेणेकरून बाकीच्यांच्या गाड्यांना त्या ठिकाणी चढण्यासाठी सहकार्य होईल. धन्यवाद सर. रोहन मात्र आपण जर बघितलं तर या ठिकाणी सेम असा खेळ सादर करतोय. गुणाची कमाई करण्याची आवश्यकता असताना तो मिळवण्यासाठी देखील तो प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. यावेळेला राईट कॉर्नरच्या दिशेने खोलवरती आक्रमण करण्याचा संभवता प्रयत्न रोहनचा. परंतु यावेळेला पुन्हा एकदा कॉम्बिनेशन टॅकलचा परिचय. चिपळूण संघाने रोहन उके सारखा जो फलाटे खेळाडू होता त्याला ब्लॉक करत बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलंय. आपण मगाशी देखील हीच चर्चा केली होती. जेवढा वेळ चिपळूणचा संघ रोहन उकेला बॅकलाईनच्या पाठीमागे ठेवेल या सामन्यामध्ये एक मोठी आघाडी घेण्याचा प्रयत्न चिपळूण संघाचा होऊ शकेल. तर दुसरीकडे सालदुरे संघाला मात्र प्रथमेश असेल आणि त्याचबरोबर रोहन या 2 खेळाडूंना लवकरात लवकर रिवायवल करणं गरजेचं असणार आहे. तर त्याच वेळेला अमर कश्यप पुन्हा एकदा अप्रतिम खेळ आहे त्याचा. बघता बघता 2 खेळाडूंना स्पर्श करत संभवतः बॅकलाईनच्या पाठी पाठवतोय.
एका गुणाची कमाई. हाय व्होल्टेज सामना आपण सर्वजण आजमावतोय, पाहतोय. सातत्यानं तोथू मैमय जरूर पाहायला मिळणार आहे या मॅच मध्ये. दर्शनभर माहिती नाही, भरवशाचा खेळाडू ब्रह्मास्त्र आहे. 7 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये आक्रमण सजवण्याचा प्रयत्न केला जातोय श्री संकुळकर कडून. ज्यांनी याच्या अगोदर एक सुपर रेड पार पाडलेली होती, ज्या ठिकाणी 4 गुणांची कमाई केली होती. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय पहिल्या हाफचा खेळ संपतोय. गुणफलक जाणून घेऊया. पुढील सन्मान आपण करतो श्री विकास कोळंबे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी आम्ही स्वागत सन्मान करतो. आपण आपला सन्मान करण्यासाठी यायचे श्री विकास कोळंबे. त्याचप्रमाणे श्री कुंदन मिसाळ, आपण कुठे असाल तर कृपया आपण व्यासपीठावरती यायचे. श्री कुंदन मिसाळ. पुढील सन्मान आपण करतोय व्यासपीठावरती उपस्थित श्री भरत दुबळे यांचा देखील आम्ही या ठिकाणी स्वागत सन्मान करतोय. मी अजित सर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी करायचं आहे. धन्यवाद सर. शानदार खेळ, अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यानच्या कालावधीमध्ये अमर कश्यप याच्याकडून डुबकी मारण्याचा प्रयत्न होता. शेवटपर्यंत हार न मानण्याचा त्याचा इरादा त्याच्या टीमला आणि त्याला देखील एक नवीन आत्मविश्वास मिळवून घेऊ शकतो. तर त्याच वेळेला श्री संकुळकर ज्यांनी पहिल्या हाफमध्ये एक 4 गुणांची महत्वाची चढाई केलेली होती आणि आपला दुसरा बॅकफुट वरती होता, त्याला पुन्हा एकदा फ्रंट फुट वरती आणण्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं होतं. ज्यावेळेला पहिल्या सत्राचा खेळ संपलेला होता त्यावेळेला आपण पाहिलं होतं की 4 गुणांची नाममात्र आघाडी होती. त्या चिपळूण संघाकडे परशूट करण्याचा प्रयत्न केला जातोय. युवा अनुभवी असा खेळाडू. दरम्यान अमर जो बॅकलाईनच्या पाठीमागे आहे त्याला रिव्हायवल करण्याचा प्रयत्न आपल्याला जरूर पाहायला भेटू शकेल ओम शिर्केच्या माध्यमातून देखील. मयूर, विनय, त्याचबरोबर अमर 4 चढाईपटू आपल्याला या संघाकडनं प्रामुख्याने महत्वाची कामगिरी पार पडताना अनुभवायला मिळत आहेत. त्या दरम्यान त्याच वेळेला प्रथमेश खाटकर आहे, त्याच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. गुणाची कमाई करणं अनिवार्य असणार आहे, क्रमप्राप्त असणार आहे. किक मारत मधल्या फळीचा जो डिफेंडर्स आहे त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न अजून देखील केला जातोय. टिकटिक सुरू झाली आहे. बोनस लाईन देखील संभवता होऊ नये का, परंतु यावेळेला संभवता लॉबीच्या बाहेर डॅश पुनश्च एकदा एका गुणाची कमाई. अमर कश्यप जो बॅकलाईनच्या पाठीमध्ये होता तो रिवायवल होतोय आणि आल्या आल्याच हा खेळाडू चढाई मार्गवरती सज्ज होतोय. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कामगिरी पार पडली जाते. म्हणजे प्रमुख रेडर अमर कश्यप आहे, त्याचबरोबर त्याच्या वेळेला खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे राहिला. मग त्याच्याऐवजी आपण ओमला पाहिले, मयूरला पाहिले, त्याचबरोबर अमरच्या साथीला विनयला देखील पाहिलं. यावेळेला टोटच आर्यन कर्तेकरच्या दिशेने टोटसचा प्रयत्न होता आणि बघता बघता हा जो प्रमुख डिफेंडर्स होता तो बॅकलाईनच्या पाठीमागे आहे. त्याच वेळेला श्री संकुळकरला एक चढाई असली पाहिजे ज्या चढाईमध्ये त्याला 2 किंवा 3 गुणांची कमाई होऊ शकेल. त्याचप्रमाणे क्रीडा रसिकांना पुन्हा एकदा विनंती आहे की कृपया आपण रेलिंगवरती जोर देऊन उभे राहू नका. कृपया स्वतःचा भार स्वतः सांभाळा. अजून देखील फायनलचा सामना बाकी आहे, थोडंसं सहकार्य करा. अगदी आमच्या क्रीडांगण क्रमांक 1 ज्या ठिकाणी संघर्ष चिपळूणचा संघ खेळतोय त्याच्या पाठीमागे देखील कृपया आम्हाला कोणीही नाव घ्यायला लावू नका. कृपया आपण थोडंसं सहकार्य करा, रेलिंगवरती जोर देऊ नका. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आयोजकांकडून जी सूचना आलेली आहे त्या सूचनेचं आपण सर्वांनी अनुपालन करूया. गर्दी क्रीडा रसिकांची मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी गर्दी आपण पाहतो. 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकलची पोझिशन. अमर कश्यप एक अनुभवी असा चढाईपटू, परंतु यावेळेला शानदार कॉम्बिनेशन
तीन खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये अमर सारखा जो स्टार खेळाडू होता त्याला बॅकलाईनच्या पाठीमागे पाठवलंय. अर्थात गुण जरी दोन मिळाले असतील तरी खेळाडू एकच रिवायवल होईल. एक खेळाडू रिवायवल होतोय तो रोहन ओके, बराच वेळ बॅकलाईनच्या पाठीमागे होता. लवकरात लवकर त्याला रिवायवल करणं गरजेचं होतं. तो मैदानामध्ये येतोय आणि आलेल्या चढाई ट्रॅक वरती राईट इनचा जो डिफेंडर होता जर्सी नंबर 10 म्हणजे विनय बॅकलाईनच्या पाठीमागे, अमर बॅकलाईनच्या पाठीमागे, दोन प्रमुख चढाईपट्टू बॅकलाईनच्या पाठीमागे आहेत. अजून देखील ओम आहे, मयूर आहे, दोन अच्छे प्रमुख रेडर आहेत ते अजून देखील मैदानामध्ये असतील. तर त्याच वेळेला आपण पाहतोय हा देखील एक सर्वोत्तम असा खेळाडू आहे. जर्सी नंबर 5 मयूर कदम चढाई मार्गवरती असणार आहे. आपण बघतोय ह्यावेळेला श्री सीमा माता साजुरे संघाच्या 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई सजवताना पुन्हा मयूरला पाहिलेलं होतं, माघारी परततोय आणि प्रत्युत्तरासाठी बॅक टू बॅक पुन्हा एकदा रोहन ओके ज्याने नुकतीच आपण बघितलं याच्या अगोदर जी चढाई केलेली होती त्याच्यामध्ये गुणाची कमाई करण्यामध्ये यश मिळवलेलं होतं आणि त्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स आहे तो नक्कीच दुणावलाय, उंचावलाय. राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण परंतु यावेळेला एक वेळ वाटलं की रोहन उके सहजरित्या मिडलाईन क्रॉस करेल, परंतु दुसरा जो डिफेंडर्स होता त्याने रोहनला ब्लॉक केलं, परतीचे रस्ते बंद केले होते आणि न्यू हिंद चिपळूण संघाच्या प्रांगणात एका गुणाची कमाई होते. अप्रतिम डिफेन्स आहे, रणनीती जबरदस्त आहे. एकाने जबरदस्त बॅक होल्ड केलं, पाय ओढले आणि दुसऱ्याने जाऊन समोरून ब्लॉक केलेलं होतं. तर त्याच वेळेला अमर कश्यप वन मॅन आर्मी अकेला खिलाडी बिलकुल सेना के समान होता है. याच्या अगोदर 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये त्याला सुपर टॅकल केलं गेलं होतं, परंतु यावेळेला 4 खेळाडूंच्या क्षेत्ररक्षणामध्ये अमर कश्यप फार मोठा धोका संभवणार नाही याची पुरेपूर तो दक्षता घेतोय, माघारी परततोय आणि प्रत्युत्तरासाठी श्री संकुळकर हा एक अनुभवी युवा आणि प्रतिभावान असा चढाईपट्टू आपल्याला पाहायला भेटतोय. दरम्यान हा खेळाडू देखील माघारी परतला जातोय. रोहन बॅकलाईनच्या पाठीमागे, प्रथमेश बॅकलाईनच्या पाठीमागे, तर प्रमुख डिफेंडर्स आहे आर्यन कर्णेकर जो लेफ्ट कॉर्नरला अतिशय सुरेख अशी कामगिरी पार पाडतो, तो देखील बॅकलाईनच्या पाठीमागे आहे. म्हणजे सालदुरे संघाचे 3 प्रमुख खेळाडू हे बॅकलाईनच्या पाठीमागे आहेत. चला अजून एक खेळाडू संभवता बॅकलाईनच्या पाठीमागे जाऊ शकतो. अमरने पुन्हा एकदा शानदार चढाई सादर केली आहे. हा खेळाडू थांबत नाहीये. अमरला रोखणं सालदुरे संघासाठी थोडस इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल हा शब्द जर आपण जवळून पाहिला तर तो सांगतो आय एम पॉसिबल. तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कोणत्या अँगलने पाहता याच्यावरती यश अपयश अवलंबून असतं. अमरच्या विरोधामध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर तुम्हाला कॉम्बिनेशन टॅकलचं प्रात्यक्षिक सादर करणं फार गरजेचं असणार आहे. सोलो टॅकलच्या जोरावरती या खेळाडूला रोखणं जवळजवळ अशक्य आहे. आणि पुन्हा एकदा चढाई ट्रॅक वरती मयूर कदम मॅन फॉर्म चिपळूण हा खेळाडू आपण पाहतोय. या खेळाडूने सहजरित्या संभवता निदान रेषा क्रॉस केली, आपली चढाई व्हॅलिड केली, मध्यरेषेच्या तो जवळ येतोय, घुटमळतोय, एका जागेवरती शांतपणे उभा आहे, क्षेत्ररक्षणाची तो चाचपणी करतोय, नजरेचा कटाक्ष बजरकडे आहे. ज्या पद्धतीने आपण जसबीरला पाहिलं होतं प्रो कबड्डी सीझन 1 मध्ये त्याच पद्धतीची खेळी काही अंशी या खेळाडूकडनं आपण पाहतोय. मागे आणि प्रत्युत्तरासाठी थर्ड रेड वरती डुआ डायरेक्ट होती सड पातळ बांध्याचा खेळाडू सज्ज होतोय. डाव्या कोपऱ्यामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. मोमेंटमचा सुरेख वापर केला जातोय. मधल्या फळीमध्ये हात उंचावर गडी टिपण्याचा प्रयत्न, त्यानंतर राईट कॉर्नरला लॉबीच्या बाहेर खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे जर्सी नंबर 4 आर्य शेवडे बॅकलाईनच्या पाठीमागे. त्याचप्रमाणे थोडस प्रवेशद्वार आमचं थोडस त्या ठिकाणी जागा द्या आणि त्याचप्रमाणे दादा थोडस सहकार्य करा. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सदस्य श्री भूषणजी वेदुलकर सर आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचे. त्याचप्रमाणे श्री कीर्तिकुमारजी वेदुलकर सर आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचे. टिकटिक सुरू झाली आहे, टिकटिक सुरू झाली आहे. लॉबीचा आधार घेतोय. आपण पाहतो या ठिकाणी बोनस प्लस पॉइंट म्हणजे 2 गुण मात्र या ठिकाणी
श्री संकुळकरने आपल्या टीमला प्राप्त करून दिले. अर्थात तो बॅकलाईनच्या पाठीमागे गेलाय. त्यानंतर अमरने चढाई केली. बघता बघता एक मात्र जो खेळाडू शिल्लक राहिला होता त्याला बाद करतोय. तो देखील अर्थातच बॅकलाईनच्या पाठीमागे आणि 3 गुणांची कमाई होती आहे. जालगाव संघाकडनं सातत्यानं सर्वोत्तम कामगिरी पार पाडताना पाहिलेलं होतं. रोहन पुढच्या मिनिटामध्ये जास्तीत जास्त वेळ प्रांगणामध्ये उभं राहणं रोहनच्या दृष्टीने फार गरजेचं असणार प्रयत्न ब्लॉक केला. पुन्हा शेखा दमदार डिफेंडिंग चॅम्पियन न्यू हिल चिपळूण ऑन फायर. हार नहीं मानूंगा हार नहीं ठानूंगा काल के कपाल पर लिखा मिटाता हूँ वो गीत नया गाता हूँ हे सांगण्याचा प्रयत्न केलाय न्यूहिल चिपळूण संघाने. याच्या अगोदर आपण 2 जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा दापोली ब्लॉक मध्ये पाहिलेल्या होत्या. पहिली स्पर्धा लाटघरच्या ऐतिहासिक मैदानावरती लाल मातीतली स्पर्धा. त्या ठिकाणी न्यूहिल चिपळूणला फार मोठं यश मिळालेलं नव्हतं. त्यानंतर टासुरीच्या मैदानावरती देखील या संघाला प्रचंड संघर्ष करावा लागला. परंतु आज मात्र या स्पर्धेमध्ये अतिशय बहारदार खेळ शेवटची काही मिनिटं रिमेनिंग धुरंधर खेळाडू ठरतोय तो मिस्टर अमर कश्यप. ऍज अ रेडर ऍज अ डिफेंडर दोन्ही क्षेत्रामध्ये त्यांनी सर्वोत्तम कामगिरी पार पाडली. तेजस राटे ज्याला नुकतंच सबस्टिट्यूट करून मैदानामध्ये दाखल केलंय. जालगाव संघाचं सातत्यानं गेले अनेक वर्ष प्रतिनिधित्व केल्यामुळे कबड्डीचं प्रचंड अनुभव या खेळाडूकडे देखील आहे. आणि हा खेळाडू आज श्री सीमा माता सालदुरे संघाचा एक प्रमुख खेळाडू बनताना आपण पाहतो. तर दुसरीकडे ज्यांनी पहिल्या हाफच्या सुरुवातीच्याच मिनिटापासून सामन्यामध्ये सातत्यानं चढाई सजवताना आपण त्याला पाहिलेलं होतं. महत्वाच्या क्षणी पॉईंट देखील त्यांनी प्राप्त केले. आपल्या संघाला एक मोठी आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न केलाय. तो अमर कश्यप चढाई ट्रॅकवरती असणार आहे. शांत संयमी पवित्रा घेतला जातोय. डिफेन्स इज बेस्ट अटॅक याचं प्रात्यक्षिक पुन्हा शेवटची 4 मिनिटं आहेत. शेवटची 4 मिनिटं पुन्हा एकदा तेजस चढाई मार्गवरती डाव्या कोपऱ्यामध्ये सहजरित्या आपण पाहतो. नित्यानंतर क्रॉस केली. चढाई व्हॅलिड केली. आपल्या कोर्टमध्ये करतोय. आणि त्यानंतर डू ऑर डायरेक्ट वरती स्पेशलिस्ट खेळाडू विनय बंगाल हा सज्ज होतोय. यावेळेला 6 खेळाडूंचं डिफेन्स आहे. शेवटची काही मिनिटं बाकी. परंतु इथे पुन्हा एकदा सोलो टॅकलचा प्रयत्न होता. विनयला कदाचित पूर्वानुमान होता की जो डिफेंडर्स आहे तो त्याच्या दिशेने वेगाने येतोय. अमर कश्यपने एक हाती किल्ला लढवलाय. एक हाती किल्ला लढवताना अमर कश्यप थर्ड रेड डू ऑर डायरेक्ट अजून देखील श्री संकुळकरने हार मानलेली नाहीये. या महत्वाच्या मॅच मध्ये या पहिल्या उपांत्य फेरीच्या मॅच मध्ये आपल्या संघासाठी सातत्यानं गुणाची कमाई करण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याच वेळेला अमर कश्यप हा जो खेळाडू आहे ज्यांनी एकट्याने श्री सीमा माता सालदुरे संघाच्या विरोधामध्ये एक चांगली फाईट दिली. हा खेळाडू नेहमी सांगतो हाथी घोडे भाले तलवारे फौज तो तेरी सारी है. हाथी घोड़े भाले तलवारे फौज तो तेरी सारी है पर जंजीरों में जकड़ा मेरा राजा आज भी सब पे भारी है. हा एकटा खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रतिस्पर्धी टीमवरती वरचढ ठरताना मित्रांनो आपण पाहतोय. यावेळेला सहजरित्या मिडलाईन क्रॉस केली. आपल्या संघाचा विजय सुखकर करण्याच्या दृष्टीनं अतिशय प्लॅनिंग गेम या खेळाडूचा आपण पाहिलाय. हो यावेळेला सोलो टॅकलचा प्रयत्न ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न यशस्वी करतोय. जबरदस्त खेळी. बस करम तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है. त्याच्यानंतर देखील एक अंतिम सामना बाकी असणार आहे. गड्यामध्ये सवळ रात्रीचा 1 वाजतोय आणि अशा परिस्थितीमध्ये प्रेक्षकांचा तुडुंब प्रतिसाद या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. साहिल स्पोर्ट चंद्रनगर यांच्या वतीनं जो उद्देश होता तो उद्देश मला वाटतं खऱ्या अर्थानं यशस्वी ठरतोय. आयोजकांना देखील जेवढे धन्यवाद देऊ तेवढे फार कमी असतील. शेवटचे 2 मिनिटं बाकी आहेत. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये काही चमत्कार झाला, मिरॅकल झालं तर आणि तरच या मॅच मध्ये पुन्हा एकदा सालदुरेचा संघ कमबॅक करेल. अन्यथा चिपळूणचा संघ वेगाने हा सामना जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. दरम्यान यावेळेला पुन्हा पॉइंटर सोडून थर्ड रेड डू ऑर डायरेक्ट. तेवीस पॉइंट वरती सालदुरे संघ आहे तर 32 पॉइंट वरती चिपळूणचं संघ आहे. म्हणजे जवळ 9 पॉइंटची आघाडी. अर्थात या ठिकाणी जी पिछाडी आहे जी भरून काढण्याचा संकल्प अजून देखील आपल्याला सालदुरे संघाचा बघायला मिळतोय. हार मानलेली नाहीये. रोहन तो बराच वेळ बॅकलाईनच्या पाठीमध्ये होता.
तो बघता बघता रिवायवल होतोय, एका गुणाची कमाई करतोय, आपल्या कोर्टमध्ये परत जातोय आणि त्यानंतर अमर कश्यप यावेळेला सज्ज होतोय. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. एव्हाना न्यू हिंद चिपळूण संघाला कल्पना झालेली असेल, जाणीव झाली असेल की हा सामना जिंकत अंतिम फेरीच्या दिशेने ते सहजरित्या प्रवेश करू शकतात. यावेळेला टाइमपास करण्याचा प्रयत्न अमर कश्यपच्या माध्यमातून. तुम्ही कॉलेज कट्ट्यावरती जर टाइमपास केला तर आयुष्यात यशस्वी होऊ शकणार नाही, परंतु कबड्डीच्या मैदानावरती करण्याचा प्रयत्न होता साजुरे संघाचा. साफ होतोय का पाहूया. 1 2 3 4 सुपर से ऊपर रेड 4 खेळाडू बॅकलाईनच्या पाठीमागे. अमर कश्यप ऑन फायर. हाजमे की गोली रंगों की होली, गुजरात की घाघरा चोली और कबड्डी के मैदान में ये अमर कश्यप की खेली लाजवाब थी दोस्तों. यस, विन द मैच. न्यू हिंद चिपळूण विन द मैच, क्वालिफाई टू मेगा फिनाले. अभिनंदन.